यशस्वी जीवनासाठी वेळेचे व्यवस्थापन करा. गटविकास अधिकारी गणेश मंडलिक. अखिल शिक्षक संघटनेच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचे कौतुक. यशस्वी जीवनासाठी वेळेचे व्यवस्थापन करा, देशाची सेवा करा, असे दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी आज दापोली येथे प्रवीण काटकर यांच्या अध्यक्षतेत अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना आयोजित विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळ्यात सांगितले. तर मूल्य शिक्षण देऊन देशाचे सुजाण नागरिक घडवा, असे शिक्षकांना सांगितले. सेवानिवृत्त बांधवांविषयी बोलताना आपला वेळ पुस्तके वाचनात घालवावा. वाचन आणि कार्यमग्नता आयुष्य वाढवण्यास मदत करते, असे मत मंडलिक यांनी व्यक्त करत अखिल शिक्षक संघटनेच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. तर तालुका अध्यक्ष विजय फंड यांनी प्रास्ताविक करताना अखिल संघटनेचा कार्य अहवाल मांडताना जुनी पेन्शन लढा, शिक्षणसेवक पद रद्द करणे, शिक्षणसेवक मानधन वाढ, वेतन आयोग साक्ष आदी कार्याची माहिती सांगितली. यावेळी शिक्षक नेते रमाकांत शिगवण, अखिल शिक्षक संघटना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर, उपाध्यक्ष संभाजी सावंत, सुनील कारखेले, प्रभाकर तेरेकर, तालुका अध्यक्ष विजय फंड, विस्तार अधिकारी बळीराम राठोड, पद्मन लहांगे, राज्य आदर्श शिक्षक संजय मेहता, तसेच महिला आघाडी प्रमुख कविता कोराणे, कार्याध्यक्षा मानसी सावंत, मुग्धा सरदेसाई, तालुक्यातील इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक नेते रमाकांत शिगवण यांनी संघटनेचे नियोजन आणि सामाजिक भावनेचे कौतुक केले. यावेळी नवनियुक्त शिक्षकांचे भेट देऊन स्वागत करण्यात आले. तर शिष्यवृत्ती, NNMS तसेच नवोदय विद्यालय आदी परीक्षेतील विद्यार्थ्यांना व शाळांना प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बोरकर, सविता परीट आदींनी केले. तर आभार प्रदर्शन नानासाहेब लाड यांनी केले. सचिव महेश महाडिक यांच्यासह विजय शिगवण, भालचंद्र घुले व इतर अखिल संघटनेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली.